तुमच्या वयाची 60 जर पार झाली असेल तर तुम्ही नक्कीच अनुभवलेलं असेल की आता तुमचे पाय आधीसारखे मजबूत राहिले नाहीत। एखाद्या पायऱ्या चढताना किंवा लांब चालताना तुम्हाला अशक्तपणा किंवा सांधेदुखी नक्कीच जाणवू लागली असेल। तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी वाढलेली असेल। त्यामुळे आता आम्ही सांगितलेली ही एक वस्तू जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून सलग 5 दिवस पिली तर पिलेल्या दुसऱ्या दिवसापासूनच तुमच्या पायामध्ये प्रचंड ताकद आता येणार आहे आणि यामध्ये तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी जाणवत आहे तर ती कायमची निघून जाण्यासाठी मदत होणार आहे। वयाच्या 60 नंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम प्रत्येकाला असतो, तो म्हणजे शरीरातील अशक्तपणा टिकून राहतो आणि हा अशक्तपणा घालवण्यासाठी आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो, खूप साऱ्या गोळ्या खातो, तरी सुद्धा काही केल्याने शरीरातील अशक्तपणा जात नाही, म्हणजेच कमजोरी काही केल्याने जात नाही। आणि एकदा का अशक्तपणा शरीरामध्ये असंच टिकून राहिला तर आपल्याला खुर्चीवरून उठणे कठीण होते, चालताना त्रास होऊ लागतो, तुमचा वारंवार तोल जात असतो। सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे यामुळे पडणे, त्यामुळे हात मोडणे, हाडे कुठलेही मोडणे अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडू शकतात। त्यामुळे आता जुन्या दस्तऐवजमध्ये लिहून ठेवलेली ही एक वस्तू जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून रोज पिली किंवा चपातीमध्ये घालून त्या ठिकाणी ही पावडर खाल्ली तर तुमच्या पायामध्ये इथून पुढे प्रचंड ताकद आता येणार आहे। तसेच शरीरामध्ये जी तुमच्या कमजोरी आहे तर ती कायमची आता निघून जाणार आहे। आणि या वस्तूला खर्च फक्त मित्रांनो 5 रुपये लागणार आहे। तुम्हाला मटण, अंडी महागडे असलं काही खाण्याची गरज नाही, फक्त ही एक वस्तू तुम्ही चपातीमध्ये टाकून त्या ठिकाणी आता खायची आहे। यामुळे 3 फायदे तुम्हाला मिळतात। पहिला फायदा म्हणजे तुमच्या पायामध्ये प्रचंड अशी ताकद येते। दुसरा फायदा म्हणजे शरीरातील कमजोरी लगेचच त्या ठिकाणी निघून जाते आणि तिसरा फायदा म्हणजे तुमच्या हाडामध्ये भरपूर ताकद यायला लगेचच मदत होते, म्हणजेच कॅल्शियम वाढायला लगेच सुरुवात होते। ही वस्तू खूप साधी आहे, प्रत्येक दुकानामध्ये मिळते, याची किंमत फक्त 5 रुपये आहे। परंतु याबद्दल तुम्हाला कोणतीच माहिती नसल्यामुळे तुम्ही आतापर्यंत ही वस्तू कधीच खाल्लेली नाही। आम्ही स्वतः ही वस्तू आता खात आहोत। आमचं वय वर्ष 80 वर्ष पार झालेलं आहे, तरी पण आमची हाडे एकदम मजबूत आहेत, शरीरामध्ये कमजोरी कधीही जाणवत नाही, कोणताही त्रास आम्हाला होत नाही। त्यामुळे ही एक वस्तू तुम्ही आता त्या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये टाकून ही चपाती करून तुम्ही आता खायची आहे। कोणती वस्तू आहे, कशा पद्धतीने खायचं आहे, याचं प्रमाण काय आहे नक्की बघा। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कमजोरी गायब होणार आहे, आता प्रचंड ताकद तुमच्या शरीरामध्ये येणार आहे। एक अशी वस्तू जी तुमच्या शरीरामध्ये मोठा चमत्कार आता घडवू शकते। पायामध्ये जी तुम्हाला ताकद जर कमी झाली असेल तर ती लगेच आता वाढवू शकते। हाडे जी तुमचे ठिसूळ आता होऊ लागले आहेत तर त्यामध्ये मजबूत करण्याचं काम आता ही वस्तू या ठिकाणी मित्रांनो करू शकते। तसेच शरीरामध्ये जी कमजोरी सातत्याने तुमच्या जाणवत आहे तर ती कमी करण्याचं काम आता या वस्तूमध्ये इतकी ताकद आहे। त्यामुळे जुन्या दस्तऐवजमध्ये या वस्तू सर्व लिहून ठेवल्या आहेत। त्याचा सलग 5 दिवस जर तुम्ही वापर केला तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, विटॅमिन बी सर्व प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, ज्यामुळे तुमचे हाडे मजबूत होण्यासाठी आता या ठिकाणी मित्रांनो मदत होणार आहे, शरीरातील कमजोरी जाण्यासाठी मदत होणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशा 4 ते 5 वस्तू आम्ही आता सांगणार आहे, ज्याला मिक्सरमध्ये बारीक करून तुम्हाला ही पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर तुम्ही दररोज पाण्यामध्ये टाकून किंवा दुधामध्ये टाकून तुम्ही घेऊ शकता। चपातीच्या पिठामध्ये टाकून त्याची चपाती देखील तुम्ही खाऊ शकता, ज्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये जी हाडे आहेत तर त्यामध्ये ताकद यायला सुरुवात होणार आहे। कॅल्शियम प्रचंड प्रमाणात आता या ठिकाणी वाढायला सुरुवात होणार आहे। या ज्या 4 ते 5 वस्तू तुम्हाला आता सांगणार आहे त्यामध्ये डॉक्टरांनी आता सिद्ध करून टाकलंय की जगातील सगळ्यात जास्त या 4 ते 5 वस्तूंमध्ये त्या ठिकाणी ताकद असणार आहे। आणि जर या 4 ते 5 वस्तू मिक्स करून जर या ठिकाणी तुम्ही मिक्सरमध्ये पावडर बनवली आणि याचा एक जर चमचा तुम्ही त्या ठिकाणी चपाती वगैरे किंवा दुधामध्ये खाल्ला तर तुमची हाडे आयुष्यभरासाठी आता मजबूत होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरात आलेली जी तुमच्या कमजोरी आहे, ज्यामुळे तुमचा तोल जातो, कमजोरीमुळे चक्कर तुम्हाला सारखी त्या ठिकाणी तुम्हाला जाणवत असेल तर ती इथून पुढे कायमची आता बरी होणार आहे। त्यामुळे हे जे 4 ते 5 वस्तू तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगितलेत या सर्व मिक्सरमध्ये मिक्स करून तुम्हाला मिक्सरमध्ये याची पावडर बनवून
सकाळी दुधासोबत किंवा चपातीच्या पिठासोबत त्या ठिकाणी हा चमचा तुम्हाला त्या ठिकाणी टाकून फक्त सकाळ आणि संध्याकाळ याचा जर एक जरी चमचा तुम्ही घेतला किंवा याची पावडर जी आहे तर ती याचा एक चमचा जरी चपातीच्या पिठामध्ये जरी टाकून ती चपाती खाल्ली तरी सुद्धा तुमच्या पोटामध्ये जाऊन याचं कॅल्शियम तुमच्या हाडामध्ये 100% वाढण्यास आता मित्रांनो मदत होणार आहे। त्यामुळे सर्व वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत। प्रत्येक वस्तू मिक्स केल्यावर मग याचा फायदा होणार आहे। 4 ते 5 वस्तू आहेत, व्यवस्थित 5 वस्तू एकमेकात मिक्स केल्यानंतर मगच याचा फायदा मिळणार आहे। त्यामुळे या 4 ते 5 वस्तू एकमेकांच्या आधारावर असल्याने सर्व वस्तू मिक्स करणं आता गरजेचं या ठिकाणी आहे, तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे। त्यामुळे वस्तू कोणकोणत्या आहेत नक्की बघा। प्रत्येक वस्तू महत्त्वाची आहे जी तुम्हाला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून याचा एक चमचा चपातीच्या पिठामध्ये टाकून ती चपाती खायची आहे। यामधील पहिलं वस्तू लागणार आहे ती म्हणजे बघा उडदाची डाळ। उडीदाची डाळ तुम्हाला कुठेही मिळून जाते, दुकानामध्ये अगदी 5 रुपयाला सुद्धा ही डाळ आता तुम्हाला कुठेही मिळून जाते। उडदाची डाळ तुम्हाला मूठभर आता कुठेही तुम्हाला 5 रुपयाला या ठिकाणी मिळून जाते। आता या उडदाच्या डाळीमुळे तुमच्या शरीराला काय काय फायदे होतात ते आपण पाहू, परंतु तुम्ही हे विसरू नका की पुढील वस्तू आपण त्या ठिकाणी सांगणार आहे ज्या वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्यामुळे तुमच्या शरीरातील कमजोरी आहे तर ती आता या ठिकाणी कायमची दूर होणार आहे। हाडामधील कॅल्शियम वाढणार आहे। हाडे जर तुमची ठिसूळ झाले असतील तर त्या ठिकाणी मजबूत व्हायला आता मदत होणार आहे। आता बघा, आता ती हाडे तुम्हाला मजबूत करण्याचं काम तुम्हाला पुढील वस्तू ज्या सांगणार आहे तर त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत, ज्या व्यवस्थित मिक्सरमध्ये तुम्हाला मिक्स करून याची पावडर तुम्हाला बनवायची आहे आणि तुम्हाला कोणत्याही एका पदार्थामध्ये मिक्स करून खायचे आहे। जसे की तुम्ही ही पावडर याचा एक चमचा चपातीच्या पिठामधून मिक्स करून जर खाल्लं, याची चपाती खाल्ली तर लवकर ते तुमच्या शरीराला आता या ठिकाणी लागणार आहे, कमजोरी बरी होणार आहे, चक्कर येणं निघून जाणार आहे, तसेच तुम्हाला तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम येणार आहे। पहिली वस्तू तुम्हाला सांगितल्या सर्वांनी लक्षात ठेवा ती म्हणजे उडीद। पहिली वस्तू तुम्हाला सांगितल्या उडीद। आता उडीद डाळ जी असते याचे फायदे कोणकोणते बघा। उडीद डाळीमध्ये असणारे कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन बी आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवतात। या व्यतिरिक्त ब जीवनसत्वे, कार्बोहायड्रेट्स यामध्ये असतात। त्यामुळे आपलं जे अन्न आहे ते आपण खातो तर त्या अन्नाचे पचन फास्ट करण्यासाठी आता ही महत्त्वाची भूमिका उडदाची डाळ आपल्याला त्या ठिकाणी कारणीभूत ठरते। यामुळे शरीरातील थकवा आणि अशक्तपणा लगेचच तुमचा आता कमी होऊ लागतो। वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत होऊ लागतात। या डाळीची पावडर करून खाणे आता फायदेशीर तुम्हाला ठरणार आहे। खरं तर उडीद डाळीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचे प्रमाण या ठिकाणी खूप चांगले असते, जे तुमचे हाडे त्या ठिकाणी मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात। शरीरामध्ये जी कमजोरी आल्या तर ती 100% उडदाच्या डाळीने याची पावडर जर तुम्ही त्या ठिकाणी खाल्ली तर तुम्हाला या ठिकाणी उडदाची डाळ काम चांगलं करू शकते। उडदाची डाळ कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस चांगलं स्रोत असतो, जे मजबूत आणि या ठिकाणी निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक आहेत। त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांची ठिसूळता आणि फ्रॅक्चरचा धोका खूप कमी होतो। आता पहिला पदार्थ तुम्हाला सांगितला जो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करण्याची पावडर तुम्हाला त्या ठिकाणी आता यामधून करायची आहे म्हणजे उडदाची डाळ। असे अजून 4 पदार्थ तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे, कारण या वस्तू सर्व मिक्स एकत्रित केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या शरीरातील कॅल्शियम त्या ठिकाणी वाढणार नाही, कमजोरी जाणार नाही। त्यामुळे अत्यंत गरजेचं आहे या सर्व वस्तू कोणत्या आहेत बघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या ज्या वस्तू आहेत यामुळे तुमचे हाडे आता मजबूत होणार आहेत, वरून तुमच्या शरीरामधील कमजोरी कायमची जाणार आहे। बीपी शुगर असणाऱ्या लोकांसाठी तर हे एक वरदानच आहे। आता बघा, दुसरा पदार्थ म्हणजे तुमची दुसरी वस्तू आहे जी सांगत आहे ती दुसरी वस्तू म्हणजे मित्रांनो मूग डाळ अथवा हिरवे मूग। हे सर्वाधिक प्रसिद्ध सुपरफूडपैकी एक आहे। उच्च दर्जाचे प्रोटीन, अत्यंत आवश्यक असे पोषक तत्व यामुळे आपल्या शरीराला या ठिकाणी मिळत असतात। हिरव्या मुगामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि कॉपर सारखे मिनरल्स असून यामध्ये फॉलेट, फायबर आणि व्हिटॅमिन B6 यासारखी पोषक तत्व तुमच्या शरीराला या ठिकाणी फास्ट आता मिळून जातात। हे सर्व शरीराला आवश्यक पोषक तत्व एकाच हिरव्या मुगामध्ये असल्याने तुम्ही याचा आहारात समावेश करून घ्यायला हवा। याशिवाय यामध्ये
अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने खाल्लेलं जेवण पचवण्यासाठी लवकर ही मूग मदत करतं आणि तुम्हाला हेल्दी राखण्यास फायदा होतो। हिरव्या मूगमध्ये फ्लेवोनॉइड्स आणि फेनोलिक कंपाऊंड अधिक प्रमाणात आढळतात, जे अनेक पद्धतीचे अँटीऑक्सिडंट असतात। आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सला लढण्यासाठी आता हे मूग या ठिकाणी मदत करत असतं। हे अँटीऑक्सिडंट सेल्सना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्यास मदत करते आणि शरीरातील सूज त्या ठिकाणी आता कमी करण्यास देखील उपयुक्त ठरत असते। तसंच एखादा जुना आजार तुम्हाला असेल तर त्याचा धोका कमी करण्यासाठी हिरव्या मुगाचा तुम्हाला चांगला वापर होत असतो। आता बघा, याची जर आपण पावडर करून विशेष पद्धतीने मिक्स करून अजूनही तुम्हाला काही वस्तू पुढे सांगणार आहे, त्या सर्व एकत्रित मिक्स करून जर याची चपाती तुम्हाला त्या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये 1 चमचा जर तुम्ही त्या ठिकाणी टाकून खाल्ली तर तुमच्या शरीरामधील हाडे मजबूत होणार आहेत आणि शरीरामध्ये आलेला जो अशक्तपणा आहे म्हणजेच कमजोरी आहे तर ती कायमची निघून जाणार आहे। परंतु अजून पण 2 ते 3 पदार्थ तुम्हाला मिक्स करणं गरजेचं आहे। त्यामुळे पुढचे पदार्थ कोणते आहेत नक्की बघा। याच वस्तू आहेत त्या एकमेकांच्या आधारित आहेत, म्हणजेच एक जरी यामधील वस्तू जर तुम्ही मिक्स करायची विसरली तर त्याचा फायदा हा होणार नाही। त्यामुळे या सर्व वस्तू तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन 2 मिनिटं व्हिडिओ बघा। आता पुढची वस्तू आहे जी तुम्हाला पावडर बनवायची आहे ती म्हणजे काळा हरभरा। प्रथिनेसह भिजवलेल्या काळ्या हरभऱ्याचे सेवन करणं आपल्या आरोग्यास ऊर्जा देतं। तसेच जर तुम्ही अशक्तपणाने ग्रस्त असाल तर आपल्या आहारामध्ये काळ्या हरभऱ्याचा समावेश नक्की करा, जे लोहामध्ये समृद्ध आहे आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास लगेच मदत करतं। काळा हरभरा फायबर समृद्ध आहे, जे पाचक प्रणाली सुधारण्यास मदत करते। हे तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते आणि आपली पाचक प्रणाली निरोगी ठेवते। नियमितपणे काळी मिरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता त्या ठिकाणी अपचनसारख्या पाचक समस्या टाळतात। त्याचप्रमाणे भिजवलेल्या काळ्या हरभऱ्याचे नियमित सेवन जर तुम्ही केला तर तुमच्या शरीरातील रक्ताची साखरेची पातळी या ठिकाणी म्हणजे नियंत्रणात राहण्यास मदत होते। काळ्या हरभऱ्यामधील जटिल कार्ब पचन कमी करते आणि आपल्या रक्तातील साखरेचे त्या ठिकाणी शोषण नियंत्रित करू शकते। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने हाडे मजबूत करण्याची आणि हाडामध्ये प्रचंड ताकद आणण्याची क्षमता असते। शरीरामध्ये ताकद टिकवून ठेवण्याचं यामध्ये क्षमता असते। त्यामुळे ही सुद्धा वस्तू तुम्हाला मिक्सरमधून त्या ठिकाणी मिक्स करायची आहे। 3 वस्तू झाल्या। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। अजून 2 वस्तू तुम्हाला सांगायच्या बाकी राहिलेत। पहिली वस्तू सांगितल्या उडदाची डाळ, दुसरी वस्तू सांगितल्या मूग, तिसरी वस्तू सांगितल्या काळा हरभरा। त्यानंतर आता चौथी वस्तू तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ती म्हणजे या ठिकाणी तीळ। तिळाची पावडर या वस्तूमध्ये मिक्स करून जर तुम्ही चपातीच्या पिठामध्ये त्या ठिकाणी रोज 1 चमचा जर खाल्ली तर तुमचे हाडे एकदम मजबूत राहणार। तिळाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात। तिळामध्ये आढळणारे बघा सेसमिन हे अँटीऑक्सिडंट जे आहे जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास या ठिकाणी मदत तुम्हाला करत असतं। तणाव दूर होईल। तिळात असे अनेक घटक आढळतात जे तणाव आणि नैराश्य तुम्हाला कमी करण्यास मदत करतात। तुम्हाला तणाव जर वाटत असेल तेव्हा तुम्ही तिळाचे सेवन करू शकता। बघा, काळ्या तिळामध्ये मुबलक प्रमाणात असलेले पोषक तत्व, तणाव कमी करण्यासाठी असलेले प्रभाव गुण, रोज काळे तीळ खाल्ल्याने मानसिक समस्या देखील दूर होऊ शकतात। ब्लड प्रेशर सामान्य यामुळे राहते। तिळाच्या बियामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते। तिळाच्या तेलामध्ये असलेले सेसमिन आणि पॉलिअसॅकेट ही फॅट्स ही संयुगी रक्तदाब पातळी सामान्य ठेवण्यास तुम्हाला या ठिकाणी मदत करत असतात। रोजच्या आहारात तिळाचा जर तुम्ही समावेश केला तर तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते। रोज काळे तीळ खाल्ल्याने रक्ताभिसरण तुमचं सुरळीत राहते। हिवाळ्यात काळ्या तिळाचे सेवन करणे त्या ठिकाणी चांगले असते। काळ्या तिळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज आणि फायबर यासारख्या गुणधर्मांचा त्या ठिकाणी समावेश असतो, ज्यामुळे थंडीत त्यांचे सेवन फायदेशीर ठरते। कमजोरी दूर होते। काही लोकांना पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे खूप लवकर अशक्तपणा आणि थकल्यासारखे वाटू लागते। अशा वेळी तुम्ही आता बघा शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे बदाम। लक्षात ठेवा, आता याची मिक्स करण्याची पद्धत तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता शेवटचा पदार्थ आहे बदाम। तुम्ही बदामाची पावडर मिक्स करू शकता। काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे कसं बघा। सगळ्यात आधी घ्यायचं तुम्हाला उडदाची डाळ, बदाम, त्यानंतर मूग, त्यानंतर काळे हरभरे ही घ्यायचं आहे। तुम्ही मूठभर सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि ते मिक्सरमध्ये तुम्हाला टाकून व्यवस्थित त्याची पावडर बनवायची आहे
आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला ही पावडर एका डब्यामध्ये ठेवायची आहे. ज्यावेळी आपण सकाळ संध्याकाळ चपाती करतो त्या चपातीच्या पिठामध्ये 1 चमचा पावडर टाकायची आहे. जर चपाती थोडी गोड व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काळा गूळ देखील बारीक करून त्या ठिकाणी टाकू शकता. जर असं तुम्ही सलग 5 दिवस केलं तर तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढणार आहे. तसेच तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी या ठिकाणी आली आहे तर ती लवकरात लवकर त्या ठिकाणी आता तुमची कमजोरी जी आहे तर ती तुम्हाला वाढण्यासाठी आता मात होणार आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करू शकता. सर्व वस्तू घरगुती असल्याने कमी पैशात तुम्हाला कुठेही ह्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होणार, शरीरातील कॅल्शियम हळूहळू त्या ठिकाणी वाढणार व कमजोरी तुमची निघून जाण्यासाठी मदत होणार. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.